बातमी आहे पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाची। पत्रकार दिनाचे औचित्य साधून जुन्नर येथील प्रसिद्ध डॉक्टर सुनील शेवाळे यांनी जुन्नर तालुक्यातील पत्रकार बंधूंचा सत्कार आणि चहापान कार्यक्रमाचे आयोजन केले होते। 6 जानेवारी पत्रकार दिन हा सर्वत्र उत्साहात साजरा झाला। याचे औचित्य साधून डॉक्टर सुनील शेवाळे यांच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। यावेळी पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष अतुल परदेशी, डॉक्टर सुनील शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र भोर, जुन्नर तालुका अध्यक्ष पवन गाडेकर, राजेश डोके, सामाजिक कार्यकर्ते संभाजी साळवे व पत्रकार उपस्थित होते। यावेळी पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष अतुल परदेशी यांनी पत्रकारांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत आपले प्रखर मत व्यक्त केले। पाहुयात। पत्रकार महाराष्ट्रातील आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने पत्रकार दिन सर्वत्र साजरा केला जातो। महाराष्ट्राचे मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने आज या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम म्हणेल अतिशय चांगल्या पद्धतीने डॉक्टर सुनील शेवाळे साहेब यांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माझे मित्र रवींद्रजी भोर, सामाजिक कार्यकर्ते साळवे साहेब, तालुका अध्यक्ष राजेश डोके, पवन गाडेकर आणि उपस्थित सर्वच पत्रकार मित्रांनो, खरं तर डॉक्टर साहेब, पत्रकार दिन हा एक दिवसाचा नाही, आमच्या पत्रकारांचे रोजच दिन आहे। काही झालं, आग लागली तरी पत्रकार पाहिजे, गटार पडली तरी पत्रकार पाहिजे, सगळ्या समस्या आहेत। पण तुम्ही अतिशय चांगली गोष्ट समोर मांडली। पत्रकारांच्या काय समस्या आहे हे जाणून घेणारे मात्र कोणाची मानसिकता नसते। तुम्ही राजेशबद्दल सांगितलं किंवा त्याला काय व्याधी आहे, तिची उपजीविका काय आहे, म्हणजे ही सुद्धा समाजाची जी बाजू आहे, चौथा स्तंभ म्हणून जेव्हा पत्रकार समाजात सगळ्या गोष्टी मांडतो, म्हणजे पत्रकारिता करायला काही शिक्षणाची गरज नाहीये। आणि मला आनंद आहे की दैनिक पुण्यनगरीच्या मालक आपले बाबा शिंगोटे चौथी नापास माणूसच संपादकापर्यंत पोहोचला आणि कितीतरी भाषेमध्ये बाबांनी वेगवेगळे दैनिक काढले। म्हणजे प्रत्येक समस्येचं उत्तर हे पत्रकार आहे, पण पत्रकार त्या समस्येला उत्तरच नाहीये। मग ते राज्यकर्ते जरी असतील तर आमचे कितीतरी प्रश्न आज प्रलंबित आहेत, ज्या प्रश्नासाठी वारंवार आम्हाला मोर्चे, आंदोलन, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। म्हणजे भोरसाहेब सांगायला खेद वाटतो मला, तुम्हाला विचारायला वाटत सगळ्यांना ठिकाणी की जर पत्रकार जरी दिन असतानाच आहे तरी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार किती लोकांनी तुम्हाला विश केलं, किती लोकांनी तुम्हाला फोन केले, कोणी करत नाही। पण त्यांचा उदोउदो जिथं असेल, जिथं त्यांची पोळी घालायची असेल, तिथं मात्र त्यांना पत्रकार पाहिजे। तुम्हाला आपण कोणती पोळी घालून घ्यायची नाहीये, आमचा उदोउदो करायचा नाही। तुम्ही जपली ती मैत्री, तुमच्या डोळ्यासमोर मी असेल, पवन असेल, राजेश असेल, म्हणजे मला आनंद ह्या गोष्टीचा आहे, तो सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की 6 तारीख उलटून गेली, 14 तारीख आली तरी राजेशने यावर्षी कार्यक्रम का घेतला नाही, म्हणून डॉक्टरांनी राजेशकडे विचारणा केली की अरे बाबा यावर्षी पत्रकार दिन काय नाही, कुठे काही एक आपला चहापान कार्यक्रम का होत नाही, तो आपण घ्यावा आणि समाजाप्रती असणारा आपलं ऋण व्यक्त करावं, ही यामागची संकल्पना डॉक्टर साहेबांची असेल आणि आहे। तालुक्याभरातून, जिल्हाभरातून या ठिकाणी रुग्ण येतात, त्यांची सेवा करणं। एखाद्या आमच्या पत्रकाराचा फोन केला, डॉक्टर साहेब काहून गरीब आहे, त्याला थोडंसं तुम्ही सवलत द्या, ती सुद्धा सवलत त्यांनी देणं। तर क्वचित लोक आहेत असे की जी समाजाची बाजू त्या ठिकाणी ओळखतात, साळवे साहेब, आणि काम करतात। तुमचंही काम खूप मोठं तालुक्यात राहिलेले, मला आठवतं 2007 पासून मी जेव्हा दैनिक पुढारी पत्रकार होतो तर तुमच्या अनेक बातम्या आपण त्या ठिकाणी दैनिक पुढारीच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या। बातमीदाराचं ते कामच आहे, परंतु समाजाने पुढे येणं गरजेचं आहे। तर या माध्यमातून आजचा आपला जे काही या ठिकाणी कार्यक्रम झाला, तालुक्याचे तहसीलदार या ठिकाणी उपस्थित होते, तुम्ही थोडेसे पत्रकारांमध्ये उपस्थित राहू शकला नाही, परंतु ते वेळेत आले। 3चा कार्यक्रम 3:30, 4, 4:30, आता आम्हाला 5 वाजता पुढे मंचाला कार्यक्रम आहे रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचा, त्या ठिकाणी सगळं पोहोचायचं आहे। तर तुमच्या प्रत्येक समस्येला एक जिल्हा अध्यक्ष म्हणून मित्र आहेत, तालुकाध्यक्ष पवन गाडेकर आहे। राज्याची वैयक्तिक माझ्या समस्या होती, डॉक्टरने जसं मांडली, त्याच्या वडिलांचं छोट्याकडे ऑपरेशन होतं, तेव्हा माझ्याकडनं फुलाची पाकळी म्हणून जी काय मदत, आणि आता डॉक्टर साहेब तुम्हाला मी सांगतो की त्याच्या उपचारासाठी आम्ही सगळे पत्रकार संघटनेचे सदस्य कटिबद्ध आहोत। म्हणजे तुम्हाला वाटेल तेव्हा याला या तपासणीची गरज आहे, तर त्या ठिकाणी संघटना बरोबर आहे। वैयक्तिक मी माझ्याकडे 5 रुपयाची माझ्याकडे मदत करेल, ज्यांना जी शक्य आहे। आज वेळ त्याच्यावर आहे, उद्या आपल्यापैकी कोणावर आहे, तेव्हा संघटना म्हणून पुढे राजकारणावर येणार नाही। आपणच आपल्या सुखदुःखात एकमेकाच्या आहोत। वरती जिल्ह्याचे जे काही आपले सगळे किंवा राज्याचे जे काही आपली मंडळी पत्रकार संघटनेची ती वर्कम आहे, तिथं गरज पडेल त्यांच्याकडनं आपण पाठबळ आपल्याला मिळवू। तुमच्या सगळ्यांच्या समस्येसाठी मी तुमच्याबरोबर आहे, भोरसर आहे। आपण सातत्याने एकमेकांच्या चांगल्या कामासाठी सोबत राहू। आजच्या या सुंदरशा कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन
ज्यांच्या सहकार्य झाले डॉक्टर साहेब यांचं मी खरंच मनापासून या ठिकाणी आभार मानतो. तुम्ही सगळेजण वेळात वेळ उपस्थित राहिलात. तुम्हाला सगळ्यांना पत्रकार दिनाच्या आणि भविष्यातल्या तुमच्या उत्तम आरोग्याच्या तुम्हाला या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र आणि आमचे ज्येष्ठ सहकारी अतुल शेठ, त्याचप्रमाणे साळवे साहेब, भोर साहेब, नंतर बाकीचे माझे सर्व मित्र, आज आपण या ठिकाणी पत्रकार दिन साजरा करत आहोत. राजूजी लोके हे आमचे फार जवळचे सगळे, सातत्याने समाजातील ज्वलंत प्रश्नावर उकल शोधण्यासाठी ते समाजाच्या पुढे कसे आणता येईल याची बघण्याची त्यांची तळमळ हा हळाचा कार्यकर्ता आहे. आणि या कार्यकर्त्याच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी छोटासा उपक्रम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मराठी पत्रकार संघाच्या वतीने मी आयोजित करत असतो. पत्रकारांशी मैत्री असावी, पत्रकारांशी जवळीक असावी, पत्रकारांसारखं सामंजस्य समाजामध्ये सातत्याने वापरून आपल्या जीवनाच्या प्रगतीमध्ये त्याचा उपयोग करण्यात यावा, अशा दृष्टिकोनातून पत्रकार बंधूंकडे खरं तर समाजाने बघितलं पाहिजे. लोकशाहीच्या ज्या स्तंभामधला सगळ्यात महत्त्वाचा जो स्तंभ आहे ते आपण पाहतो, समाजातील सर्वात अग्रेसर क्षेत्र जर कुठं असेल तर राजकारण, आणि या राजकारणाचा जो पुढं सुरुवात होत असेल ती समाजकारण. समाजामध्ये असलेली जी काही विषमता, समाजामध्ये असलेली ज्या निरनिराळ्या प्रश्नांची उकल करण्याचा जो काही माध्यम आहे तो राजकारण. राजकारणाच्या माध्यमातून प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने समाजाचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असतो. वास्तविक पाहता व्यक्तिगत जीवन, वैयक्तिक जीवन, व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवन आणि सार्वजनिक जीवन, या सगळ्या जीवनांना असंख्य प्रकारचे पैलू आहेत. आणि या पैलूंमध्ये आपल्याला आपला जीवनक्रम साधा, सरळ, सोपा, सुसह्य पद्धतीने जगता यावं म्हणून आपल्याला सर्वांना पोषक वातावरण आवश्यक आहे. प्रत्येकाची धडपड प्रगती नाही होऊ नये. ज्याला त्याला आपण करत असलेल्या कर्तृत्वाचा, कार्याचा योग्य तो वाटा मिळावा, अशा अनुषंगाने ही समाजव्यवस्था चालू असताना सार्वजनिक जीवनामध्ये जे प्रगतीपासून वंचित असलेली जी घटकं आहेत त्या सर्व घटकांना योग्य तो न्याय देण्याचं काम पत्रकार बंधूंनी आजपर्यंत केलेलं आहे, आत्ताही करतायत आणि इथून पुढे करत राहतील. अशा भूमिकेतून समाज त्यांच्याकडे पाहत आहे. सद्य परिस्थितीमध्ये आपलं प्रत्येकाचं जीवन अतिशय गतिमान झालेलं आहे आणि या गतिमान जीवनामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहणं, आपल्याला उत्तम पद्धतीची जीवनशैली जगता यावी अशा अनुषंगाने आपण जगण्याचा जो प्रयत्न करतो. त्यामध्ये जे निरनिराळे असंख्य प्रश्न येतात त्या प्रश्नांना वाचा फोडणं आणि वाचा फोडत असताना त्याला प्रसिद्धी देणं आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून त्यामध्ये असलेली गुंतागुंत सोडवण्याचा जो प्रयत्न आहे खरा तो पत्रकार करतात. आज आपण पाहतो पत्रकारांच्या माध्यमातून आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे असलेल्या गुंतागुंत, निरनिराळ्या प्रकारचे असलेले जटिल प्रश्न, निरनिराळ्या प्रकारच्या असलेल्या भानगडी या सगळ्यांचं उकल हे पत्रकार मित्र करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून ही उकल झाल्यामुळं समाजाचं सामाजिक जीवन आरोग्यपूर्ण राहण्यासाठी हा अतिशय एक महत्वाचा घटक. समाज स्वच्छतेचं आणि समाजातील असलेल्या भ्रष्टाचार, दुराचार, अत्याचार, अनाचार असंख्य प्रकारे असलेली आचारसंहिता भंग होत असताना जो महत्वाचा एक स्तंभ म्हणून सातत्याने उभा असतो तो पत्रकार. पिक्चर मधून पत्रकारांचं महत्व समाजापुढे आलेलं आहे. निरनिराळ्या प्रकारच्या मीडिया करत असलेले पत्रकार यांना ना कोणाचं उत्पन्नाचं साधन, ना काही स्वतःचं चरितार्थ भागवण्यासाठी मार्गक्रमण करत असताना ना काही होणारी मदत, हा एक गंभीर प्रश्न आहे की ज्या वेळेला लोकशाहीमध्ये यांना काम करत असताना, लोकशाहीच्या माध्यमातून काम करताना यांच्या प्रश्नांना सुद्धा वाचा फुटावी आणि त्याच्यातून त्यांचे प्रश्न खऱ्या अर्थाने सुटावे म्हणून समाजातील जागृत घटकांनी पत्रकारांची सुद्धा चर्चा केली पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांचं जीवन सुसह्य केलं पाहिजे. आज पत्रकारांचं वय
पत्रकारांचे वाढणाऱ्या समस्या, आता इथं आमचे मित्र आहेत राजेशजी ढोके, यांना यांचा चरितार्थ याच्यावर चालू असतो, परंतु आता यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यांचं रक्त फार कमी झालेलं आहे, पोटाचा प्रॉब्लेम आहे, मणक्याचा प्रॉब्लेम आहे, हा सगळा फार मोठा समाजाची स्वच्छता, समाजामध्ये प्रश्नांची सोडवणूक करत असताना त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी अशी आमच्यासारख्या समाजामध्ये वावरत असणाऱ्या व्यक्तींची नजर असते. तर त्यांचा आता वागतेच पाहता वैयक्तिक गोष्ट या ठिकाणी बोलणं बरोबर नाही, परंतु त्यांना आता मोठा प्रॉब्लेम आहे. तर ते आज अतुल भोर सरांशी मी बोललोय, तर त्याच्यावर उकल निघाली पाहिजे, त्यांना सगळ्या प्रकारचं सहाय्य मिळालं पाहिजे आणि असे जे काही आपले खऱ्या अर्थाने असं सहाय्य मिळणं. 6 जानेवारी हा पत्रकार दिन सर्वत्र साजरा होत असतो. आपण पत्रकार बांधव एकमेकांना शुभेच्छा देऊन हा आपल्यासाठी उत्सवच आहे असं समजून आपण साजरा करत असतो. जसं भोर सर असतील किंवा जिल्ह्याच्या कमिटीवर भोर सर काम करत आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्ह्याच्या याच्यावरती अतुलजी परदेशी काम करत आहेत, तालुका अध्यक्ष राजेश ढोके काम करत आहेत, ज्यांच्या माध्यमातून आज आपल्याला या ठिकाणी जागा उपलब्ध झाली आणि आपण जो कार्यक्रम साजरा करतोय ते आमचे मार्गदर्शक आदरणीय शेवाळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. दीप प्रज्वलन करून नुकतेच तालुक्याचे तहसीलदार रवींद्र संगीत साहेब त्यांना घाई असल्यामुळे त्यांना जावं लागलं, त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्याला वेळ दिली आणि त्यांनी 10 मिनिटं का होईना आपल्यासाठी थांबून शुभेच्छा देऊन ते गेलेले आहेत. साळवे साहेब या ठिकाणी आहेत, म्हणजे जसं मी पत्रकारितेत आहे तसं साळवे साहेबांना पाहतोय. त्यांनी आता जे व्यथा मांडल्या किंवा ते प्रत्येक गोष्ट मांडण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपले पत्रकार आझाद साहेब या ठिकाणी आहेत, सर्व माझे पत्रकार बांधव समोर उपस्थित आहेत. राजेश ढोके दरवर्षी कोणत्या ना कोणत्या प्रयत्नातून प्रत्येकाला एकत्र आणण्याचं काम करत असतात. एक संघटनेमधला कार्यकर्ता असल्यामुळे पहिल्यापासून रक्त साहेब प्रत्येक गोष्टीची तळमळ असते, प्रत्येकाचा फॉलोअप घेणार आणि प्रत्येकाला एकत्र आणून हा प्रयत्न करून हा कार्यक्रम यशस्वी करत असतात. त्याबद्दल त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि थोडंसं डॉक्टरांना देखील घाई आहे आणि पुढे आम्हाला कार्यक्रमात जाण्यामध्ये जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. केटर सुद्धा उपलब्ध आहे. मूळ मुद्दा असा आहे, साळवे साहेब तुमच्या विषयावर थोडंसं बोलतो. तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी लोकशाहीचा चौथा स्तंभ समजताय. आम्ही विविध प्रकारच्या मागण्या त्या ठिकाणी तुमच्या लोकांपर्यंत पोहोचत असतो, त्या ठिकाणी निश्चित सर्व ठीक आहे. परंतु तुम्ही आता सांगितलं की त्या ठिकाणी 247-46 काही त्या ठिकाणी दलित वस्ती आहेत आणि त्या दलित वस्तीमध्ये विविध प्रकारच्या उणिवा आहेत. पण हे पत्रकाराला त्या ठिकाणी आपोआप कळणार नाही. तुम्ही जसं म्हटलं की आम्ही मोर्चा काढल्यानंतर त्या ठिकाणी ढोके साहेब बातम्या देतात, परंतु तुम्ही तुमच्यासारखे समाजसेवक त्या ठिकाणी त्या ज्या अडीअडचणी आहेत त्या आमच्यापर्यंत जेव्हा पोहोचवाल तिथून पुढेच त्याचा त्या ठिकाणी उत्क्रांतीमध्ये किंवा क्रांतीमध्ये त्या ठिकाणी निश्चित आम्ही त्या ठिकाणी परावर्तित करू, ही आमची ग्वाही आहे लक्षात. आणि राहिला भाग आज त्या ठिकाणी ढोके साहेबांनी सांगितल्यानुसार आज आपल्या तालुक्यातल्या सर्व महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या वतीने मग सोशल मीडिया असेल, त्या ठिकाणी प्रिंट मीडिया असेल, या सर्वांच्या वतीचा त्या ठिकाणी आज सन्मान सोहळा या ठिकाणी होतोय आणि तो होतोय अशा ठिकाणी की जिथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि त्याचबरोबर पत्रकार दिन या निमित्तानं वरिष्ठांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी माननीय वसंतरावजी मुंडे साहेब तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस माननीय विश्वासरावजी आवटे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार 6 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला विविध कार्यक्रम आयोजित करून समाज माध्यमाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काहीतरी करण्याचं नियोजन आपल्याला दिलं होतं आणि त्यानुसार जुन्नर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून राजेशजी ढोके यांनी त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याची संपूर्ण माहिती आपल्याला सर्वांना दिलीच होती. त्यानुसार या ठिकाणी आज जो कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आहे त्याचं प्रमुख आकर्षण त्या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब होते, परंतु जरी ते नसले तरी त्यांचे या ठिकाणी पाय लागून त्यांनी पूजा अर्चा करून त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. सर्व पत्रकार बंधू आणि खरं तर जांभेकर
जांभे बाळशास्त्री जांभेकरांचा जो जन्मदिवस आहे तो 6 जानेवारी असा आहे आणि आज आपण त्यांचा जयंती दिन साजरा करत आहोत. त्यांचा मृत्यू 1846 साली झालेला आहे, म्हणजे 34 वर्ष फक्त भरलेले आहे. आणि एवढ्या लहानशा कालखंडामध्ये ते जवळजवळ त्यांना 12 भाषा येत होत्या आणि एलिफेस्टन कॉलेजचे ते प्राध्यापक होते. फ्रेंच भाषा त्यांना चांगली अवगत होती, इंग्लिश येत होती, जपान येत होती आणि या सगळ्या भाषांमध्ये पारंगत असल्यामुळे ब्रिटिश सरकारमध्ये त्यांचा दबदबा होता. आणि अशा कालखंडामध्ये समाजाच्या व्यथा वेदना लोकांच्या पुढे मांडता याव्यात किंवा समजाव्यात याच्यासाठी त्यांनी दर्पण नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं 1832 साली. आणि ते ज्या वेळेला पत्रकार म्हणून उदयाला आले त्यावेळेचा समाज काय चांगला नव्हता, चांगला म्हणजे प्रगत नव्हता, विज्ञाननिष्ठ नव्हता आणि वैचारिक पातळी पण समाजाची त्यावेळेला हरवलेली होती आणि माणसासारखं पाहण्याची दृष्टी देखील नव्हती. म्हणजे स्त्रियांना गुलाम मानत होते, अस्पृश्यांना दलितांना अतिशय तुच्छ मानत होते. अशा कालखंडामध्ये दर्पण नावाचं जे वर्तमानपत्र आहे ते समाजाच्या व्यथा वेदना एक समाजाचा काहीतरी रूल पत्रकार हा पत्रकार समाजात चांगले विचार पसरवण्याचं काम करतो, सगळं चांगले काम करतो. त्यामुळं शेवळे सरांना दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी पण सगळ्या तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान इथं बोलावून केला होता. तर आमचे राजेजी डोके शेवळे सरांनी सांगितल्याप्रमाणे राजेश डोके यांना काही आरोग्याच्या काही समस्या आहेत. तर मी सगळ्यांना एकच सांगेन की आपल्याला पत्रकार हा असा आहे अवेळी, जेवण अवेळी, सर्व अवेळी, आपलं झोपणं अवेळी, सर्व अवेळी. तर सर्वांना एक विनंती आहे की आपण आपल्या शरीराकडे पहिलं पहा की धनसंपत्ती भरपूर आहे. आज प्रकार असा आहे की घरासमोर फॉर्च्युनर गाडी, तर फॉर्च्युनर गाडी त्यासाठी तर दवाखान्यात जाऊन घेण्यासाठी, म्हणजे वाईट वाटून घेऊन आला. पण आपण स्वतःची जबाबदारी स्वतः केलं. आपण सकाळी लवकर उठा किंवा एक तास बनते स्वतःची वेळ घ्या. तुम्हाला जर व्यायामाला वेळ देत नसेल तर नंतर डॉक्टर आणि पैसा दोन्हीसाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. ते प्रकारे डॉक्टर शेवळे सरांसमोर सांगायची वेळ आली, कारण प्रत्येकाने व्यवस्थित की प्रत्येकाने स्वतःसाठी थोडा तरी वेळ द्या, किमान 1 तास वेळ द्या. तर पुढे आरोग्याच्या व्याधी येणार आहे त्या नक्कीच कमी होती. प्रकार असा आहे की आपल्या शरीरामध्ये सगळं तयार आहे, फक्त आपण ज्वलन केलं पाहिजे. शरीरामध्ये प्रत्येक याने कोणताही आजार झाला तरी जवळजवळ 60% ते 70% असे आतल्यात असे हार्मोन किंवा काही रक्तामध्ये सर्व घटक आहेत की त्या आजाराला आपल्या आपच कमी करतात. पण आपण त्याला विरोध करत आपण काय करतो, त्या गोष्टी कंटाळा करतो. सकाळी लेट उठणे किंवा मग काही बाहेरचं खाणे, म्हणजे जंक फूड, ड्राय फूड, जे जंक फूड वगैरे आपण रस्त्यावरचं खाणं वगैरे, त्याच्यामुळे आपण अजून आजार ओढून घेतो. आपण पाहत नाही कशा प्रकारचं बनते किंवा काय, फक्त आपल्याला तिकडे टेस्टी लागते. हेच म्हणजे सगळ्यांना सांगणं एवढंच आहे की आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. किमान थोडासा व्यायाम करा, 1 तासभर स्वतःसाठी द्या. नंतर काही व्याधी येण्यापेक्षा स्वतःसाठी वेळ द्या. आणि जो शेवळे सरांनी जो सगळ्या पत्रकारांना सन्मान केला त्याबद्दल सरांचं धन्यवाद, हार्दिक अभिनंदन. जन्मदिन पत्रकारिता या असणाऱ्या दिनाच्या निमित्तानं आपण साजरा करतो. पहिलं असणारं वृत्तपत्र ज्यांच्या कर्तृत्वातून नेतृत्वातून खऱ्या अर्थानं आपल्यापर्यंत आलं आणि त्या असणाऱ्या विचारांचे, त्या असणाऱ्या कर्तृत्वाचे आपण सर्व मानणार आहोत. आज जुन्नर या ठिकाणी पत्रकार संघाच्या माध्यमातून हा आपण दिवस साजरा करत असताना जुन्नर तालुक्याचे कर्तृत्व तहसीलदार साहेब, समनी साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आदरणीय शेवळे डॉक्टर, त्याचप्रमाणे अतुलजी परदेशी साहेब, ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय संभाजीराव साळवे साहेब. खरं तर या दिवसाचं असणारा महत्व आपण सर्वजण जाणत आहात. आपल्या सर्वांना ज्ञात आहे
लोकशाहीचा चौथा असणारा स्तंभ म्हणजे खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी घटना दिली त्या घटनेचं असणारं स्वातंत्र्य संस्थानी बंधुत्व या सर्व असणाऱ्या तत्वांची जर खऱ्या अर्थानं अंमलबजावणी करायची असेल तर या समाजातील असणारा घटक तो पत्रकार करू शकतो, कारण सर्वांना सर्व ठाई असणारा न्याय देण्याचं काम हे पत्रकार करतात. आणि म्हणून मी आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं असं मला असं वाटतं, कवी अनंतराव यांची एक सुंदर अशी एक कविता आहे, काव्य रचना आहे. पत्रकार हा समाजातील असणाऱ्या दुःखितांचा, समाजातील असणाऱ्या पीडितांचा खऱ्या अर्थानं उंबऱ्यासारखं काम करत असतो. उंबरा घराला जो असतो, धूळ असेल, पाणी असेल, कचरा असेल, कीटक असेल, याचं संरक्षण करणारा असतो. आणि त्या उंबऱ्यासारखं काम जर कोण करीत असेल तर पत्रकार करतात, कारण समानतेचं न्याय. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनगामध्ये गारगासारखा, मित्र वनगामध्ये गारगासारखा, मित्र कर एक तो आरशासारखा, मित्र वनगामध्ये मित्र म्हटलं की तो पत्रकार आहे. आणि पत्रकार जो आहे तो आरशासारखा स्वच्छ असला पाहिजे, कारण आम्ही सर्व जे पत्रकार आहेत ते आरशासारखे स्वच्छ जर नसतील तर तुमच्या शब्दावरती कोणी धावून येणार नाही. कारण पत्रकार हा नेता आहे, पत्रकार हा पुढारी आहे, पत्रकार हा भाऊ आहे, पत्रकार हा वडील आहे, पत्रकार हा वडीलधारी आहे, पत्रकार हा समाजयुक्त असणारा नेता आहे आणि समाजाचा अर्थ आहे. आणि म्हणून यात असणाऱ्या या पत्रकारितेवरती, पत्रकारावरती एक सुंदर असं डॉक्टर मुकुंद बर्गे असं म्हणतात. त्यांची गझल आहे, ते म्हणतात, जुन्या तळमटांना जाळले पाहिजे, घर नव्यानं बांधले पाहिजे, जुन्या जळमटांना जाळले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. तुमच्या हातामध्ये शब्द आहे, शब्दशस्त्र आहे, लढाई करण्यासाठी आवाज दिले. लोक येतील धावून शब्दांवरी, तुमच्या शब्दांवरती लोक धावून येणार. लोक येतील धावून शब्दांवरी, पण तुमचे वागणे चांगले पाहिजे, जळमटांना जाळले पाहिजे. आम्ही सगळे पत्रकार आहोत. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या निमित्तानं आज या ठिकाणी पत्रकार दिन साजरा होत आहे. या ठिकाणी उपस्थित डॉक्टर शेवाळे आणि परदेश साहेब आणि गाडेकर साहेब, तालुक्याचे अध्यक्ष डोके साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्वच जण, माझे सहकारी वाघमारराव साहेब. अतिशय महत्त्वाचा दिन म्हणजे प्रत्येकाचं ऋण मानणं. आपल्या परंपरेमध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजातील स्तरांना एक उत्सवाच्या माध्यमातून त्यांचं ऋण मांडणं हे केलेलं आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी जो पत्रकारितेचा पाया राखला, त्यांच्या जन्मदिनानिमित्त लोकशाहीचा हा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांचा ऋण मानत असतो आपण. या ठिकाणी त्यांचा सत्कार करत असतो आणि एक आदर्श पत्रकारिता कशी असावी याचं स्मरण या दिवसाच्या निमित्तानं करत असतो. पत्रकारिता दिनाच्या निमित्तानं हा जो काही छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, त्या निमित्तानं मी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा व्यक्त करतो.